माजी नगरसेविका रुबाबबीन रफीक खतीब आणि वाजिद रफीक खतीब मित्रपरिवार यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक 20 संघर्ष कॉलनी हिंदू मुस्लिम चौक येथे मोफत आरोग्य तपासणी, डोळ्याची तपासणी, मोफत शस्त्रक्रिया शिबिर पार पडले। सदरचे शिबिर सकाळी 9:30 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत होते। भागातील असंख्य गरजूंनी याचा लाभ घेतला। शिबिरामध्ये तपासणी झालेल्या रुग्णांचे पुढील तपासण्या आणि उपचार होणार असून या शिबिरासाठी सरना क्लिनिक, सुदर्शन डोळ्याचा दवाखाना सांगली आणि चोपडे हॉस्पिटल सांगली यांनी सहभाग घेतला। शिबिराचे उद्घाटन अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष आरोग्य जिल्हाप्रमुख अयुबभाई बारगीर, रफीकभाई खतीब यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी उपस्थित असलमभाई दर्यावर्दी, आनंदराव जाधव, प्रभाकर, गौसभाई मुजावर, गौस मुलानी, बाशुभाई काजी, नजीरभाई झारी, तबरेज खतीब, संजय पुजारी, प्रवीण जाधव, सगीर शेख उपस्थित होते। या शिबिरासाठी गौस शेख, अनिल वाघमारे, विजय कांबळे, दीपाली कांबळे, शबाना भाभी इतर मान्यवरांनी परिश्रम घेतले। आज माजी नगरसेविका रुबाबी रफीक खतीब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक युवकचे अध्यक्ष या भागातील सामाजिक कार्यकर्ते वाजिदभाई खतीब यांच्या पुढाकाराने त्यांच्या मित्र परिवाराच्या कडून आज प्रभाग क्रमांक 20 संघर्ष कॉलनी या हिंदू मुस्लिम चौक या परिसरामध्ये आज आरोग्य शिबिरचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 9-9:30 वाजल्यापासून हे आरोग्य शिबिर इथे चालू आहे। बऱ्याच पेशंटांनी याचा लाभ घेतला। या शिबिरामधून निघणारे पेशंटाचं मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील किंवा डोळ्याची काही समस्या असतील ते सुदर्शन डोळ्याचा दवाखाना इथून योजनेमधून व मोतीबिंदूचे ऑपरेशन आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। तसेच सांगलीचे डॉक्टर आशुतोष चोपडे यांच्या माध्यमातून चोपडे हॉस्पिटलची सर्व टीम इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर सरना क्लिनिक यांच्या माध्यमातून होमिओपॅथीचं सुद्धा आज या ठिकाणी सोय करण्यात आली आहे। मी इथल्या नागरिकांना आवाहन करतो की अजून बराच वेळ बाकी आहे, त्याचा लाभ घ्यावा। इथून पुढच्या काळामध्ये ह्या प्रभागमध्ये वाजिद खतीब यांच्या माध्यमातून अशी शिबिरं घेण्यात येतील, त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।